नमस्कार. अभ्यास आणि खेळ ह्या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन कसं साधायचं हा प्रश्न आपल्यापैकी खूप जणांना पडतो नाही का? चला आज आपण हेच रहस्य उलगडूया. बघूया तरी अभ्यासाचा सुपरहिरो बनायचा असेल तर खेळणं किती आणि कसं महत्त्वाचं ठरतं. बरं, आपण एका अशा परिस्थितीतून सुरुवात करूया जे आपल्यापैकी बहुतेकांनी अनुभवली असेल. कल्पना करा, समोर पुस्तकांचा डोंगर रचलाय, डोकं अगदी बधीर झालंय आणि अभ्यासाचा इतका कंटाळा आलाय की विचारूच नका. असं होतं ना अनेकदा. अगदी असंच काहीसं वाटतं बरोबर. डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावरचा सगळा उत्साह गेलेला आणि असं वाटतंय की जणू आपण या पुस्तकांच्या ढिगाऱ्याखाली दाबले गेलोय, की इथून बाहेर पडणंच शक्य नाही. पण थांबा, अचानक सगळं चित्रच पालटतं. एका सुपरहिरोसारखी एका मित्राची एंट्री होते आणि तो काही सामान्य कामासाठी नाही आलेला, तर एका खास मिशनवर आलाय. एक असं मिशन जे सगळं काही बदलून टाकणार आहे. आणि त्याचा मंत्र काय आहे माहितीये? जो खेळेल तो बहरेल. आता हे फक्त एक छानसं वाक्य नाहीये, हा एक जबरदस्त सल्ला आहे. आणि खरं तर आपल्या आजच्या चर्चेचा हाच तो गाभा आहे. खेळण्यामुळेच खरी प्रगती होते हेच आपल्याला समजून घ्यायचंय. आणि या मंत्राचा परिणाम तो तर लगेच दिसतो. बघा, पुस्तकं गेली बाजूला आणि हे मिशन स्वीकारलं गेलंय. एक प्रकारचा मोकळेपणा, एक प्रकारचा आनंद अनुभवण्यासाठी थेट बाहेर धाव घेतली जाते. हा बदल बघा, थक्क करणारा आहे. जो विद्यार्थी काही क्षणांपूर्वी कंटाळून थकून बसला होता, तोच आता किती उत्साही आणि आनंदी दिसतोय. चेहऱ्यावर केवढं मोठं हसू आहे आणि शरीरात एक नवी ऊर्जा संचारली आहे. हीच तर आहे खेळाची जादू. पण ही जादू नक्की काम कशी करते? चला जरा खोलात जाऊन पाहूया. खेळण्याचे फायदे हे फक्त काही चांगल्या सवयी नाहीत, तर त्या अभ्यासासाठी लागणाऱ्या खऱ्याखुऱ्या सुपर पॉवर्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा, खेळल्यामुळे काय होतं तर आपलं मन आणि शरीर यांच्यात एक घट्ट नातं तयार होतं. मग आपली एकाग्रता इतकी वाढते की जणू काही मेंदूत एक तेजस्वी बल्बच लागला आहे. शारीरिक हालचालींमुळे आपले स्नायू मोकळे होतात, त्यांना आराम मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो. याचा थेट फायदा कोणाला मिळतो? तर आपल्या मेंदूला. त्याला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि तो एकदम ताजातवाना होऊन कामाला लागतो. एवढंच नाही, खेळामुळे अजून एक जबरदस्त सुपर पॉवर मिळते, ती म्हणजे संघ भावना. म्हणजे इतरांसोबत खेळताना आपण टीमवर्क शिकतो, नवे मित्र बनतात आणि एकत्र मिळवलेल्या आनंदाची मजाच काही औरच असते, नाही का? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? आपण जेव्हा खेळत असतो तेव्हा आपण त्यात इतके रमून जातो की आजूबाजूचं भानच राहत नाही. याच स्थितीला म्हणतात फोकस झोन. आणि हीच गोष्ट, हीच एकाग्र होण्याची क्षमता परीक्षेच्या वेळी सगळ्यात जास्त कामी येते. खेळ आपल्याला नेमकं हेच कौशल्य विकसित करायला मदत करतो. बरं, पण मग एक प्रश्न मनात येतोच की इतकं खेळल्यावर परीक्षेचं काय होणार? हीच तर मुख्य काळजी असते, बरोबर? तर मग आता आपण येऊया या कथेच्या क्लायमॅक्सकडे. बघूया की खेळण्याच्या या मिशनमुळे परीक्षेच्या मैदानात विजय मिळतो तरी कसा. तर ही आहे यशाची गुरुकिल्ली. बघा, परीक्षेचा दिवस आलाय, पण आता ती आधीसारखी भीती नाहीये. परीक्षेला बसण्याआधी फक्त 10 मिनिटांचा एक छोटासा खेळण्याचा ब्रेक घेतला जातो. आणि मग काय, एकदम शांत, आत्मविश्वासाने भरलेल्या आणि पूर्णपणे एकाग्र मनाने परीक्षेला सामोरं जाता येतं. आणि निकाल तो तर अपेक्षितच आहे. एकदम तल्लख मेंदूसह विद्यार्थी परीक्षेत घवघवीत यश मिळवतो. यावरून सिद्ध होतं की त्या मित्राचा सल्ला किती अचूक होता. आता हा बदल पूर्ण झाला आहे. म्हणून तो मंत्र नेहमी लक्षात ठेवायचा, जो खेळेल तो बहेरेल. आणि हा विचार फक्त परीक्षेपुरता नाही, तर आयुष्यभर आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे.